कसे आहात सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। सकाळी सकाळी कुठे निघाली आहे? एरवी कधी असं खाली उतरत नाही सकाळी सकाळी। आज संडे आहे ना, फिश आणायची तिला मी सांगितलं काढून ठेव, आता मी फक्त घेऊन येते पटकन। तिला फोन केला होता, म्हटलं आता आंघोळ करून जाईल। मस्त वाटतं त्यानिमित्ताने खाली उतरायला मिळालं, कारण संडेला मोस्टली कोण खाली उतरते? संध्याकाळचंच। कोळंबी आत्ता करू की संध्याकाळी करू की आत्ता मसाला करू? कोळंबी मसाला हां ठीक आहे, चहा झालाय। मग संध्याकाळी जाऊया इथे आपण, हे ब्युटी पार्क इथे काय लागले स्किन केअर कॉस्मेटिकचं ऑफ आहे। हां कुठे जाणार नाही ना तुम्ही? हे असं काहीतरी शोधायचं आणि कुठेतरी जायचं। सुट्टीच्या दिवशी आपलं असं काही ना काहीतरी उद्योग करत बसायचे। बघूया, जाऊन राऊंड मारून तरी येऊया। सगळे प्रोडक्ट्स आहेत तिथे, लॉरियल, VLCC, रागा, नंतर हे पण आहेत वेगा, भिकाचे परफ्यूम्स वगैरे। बघूया नक्की काय प्रकार आहे। हा आमचा पहिला चहा झाला। आता छोटी मोठी कामं घरातली चालली आहेत सुट्टीची। अहो लागलेत त्यांच्या मार्गाला। त्यांचं काही ना काहीतरी कुटकुट करायचं असतं, काहीतरी रिपेअर करायचं, काही ना काहीतरी घरात छोटं मोठं करत राहायचं। त्यांना सवय आहे, शांत बसायचं नाही। ते मी आपला तर सगळा पसारा आवरून घेते आणि आहे मला किचनमध्ये काम। फिश साफ करायचे आहेत। मी काय आणलं माहिती आहे का? कोळंबी आणली, मांदेली आणि बोंबील। आणि मला फिश साफ करायला खूप आवडतं। आणि तोपर्यंत झाली चहाची फरमाईश, दुसरा चहा बरं का। कारण काय माहिती आहे का, आता आमचा तिसरा मेंबर पण उठला आहे ना, त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा चहाचा राऊंड आहे। तर ठीक आहे, सुट्टीच्या दिवशी असे आमचे राऊंड होतात। चहाचे एरवी नसतात, एरवी घरी असतंच नाही ना कोणी, त्याच्यामुळे चला आता चहा बनवून मग मला स्वयंपाकाला लागायचं आहे। कारण संडेचा स्वयंपाक म्हणजे किती वेळ जातो तुम्हाला माहिती आहे। आमचं काहीतरी चाललं आहे बघा। आता चहा घ्या। काय करताय? हे काय सगळं? हे कुठला बॉक्स आहे? बाहेर होता का? अरे किती सामान आहे, कुठे ठेवायचं? हे बाईकचं सामान आहे, आपल्या कारचं सामान। हो पण ते ठेवायला पाहिजे ना सगळं, तिथेच ठेवतो ना बॉक्स तो। आणि तो गिझर वगैरे जाऊन देत ना, मग टाकायचा आहे, ह्याला द्यायचा आहे। काही ना काहीतरी काम ते शोधून काढतात। आणि घर म्हटलं की मेंटेनन्स हा असतो, त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं। ते सगळ्या बिजागरींना त्यांनी ऑइलिंग करून घेतलं। ते कधी कधी आवाज येतो, कुरकुर वाजत होतं, तर ते सगळं त्यांचं काम चाललं आहे। कोण? संडे आज रेसिडेन्शियल प्रॉपर्टी मुलुंडला आहे। नाही आता कशाला फोन कर। चला आता चहा घेऊन मस्त थोडासा गप्पा करून आलेली आहे मी किचनमध्ये। आता करायचं आहे मला फिश। तर काय माहिती आहे का, आनंदाचा एक मार्ग आहे ना, पोटातून पण जातो खरं म्हणजे। कधी कधी असं एखादा छानसा पदार्थ किंवा एखादा आपण जे पण स्वयंपाक करतो, जे पदार्थ बनवतो ते आपल्या रसनेला तृप्त करतात। एखादा पदार्थ फक्कड जमला ना, तर खाणाऱ्याला आणि खाऊ घालणाऱ्याला पण समाधान आणि आनंद मिळतो, बरोबर आहे की नाही? तर तोच आनंद संडेला मिळतो बरं का। आज ना गोडी डाळ आणि फिश असं आहे मेनू। तर मी कोळंबी मसाला करणार, थोडी मांदेली फ्राय करणार आणि बोंबील आहेत ते संध्याकाळी थोडे फ्राय करणार। डाळ मी दोन्ही वेळची करून घेतली आहे। आणि संडेला कसा एकदाच हा स्वयंपाक केला की संध्याकाळी थोडं फ्री असतो ना, आपण पुढे जायचं असेल काय करायचं। आणि हो, कमी तेलात फिश फ्राय करायचं असं माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं सबस्क्रायबर, तर मी आज कमी तेल वापरलेलं आहे। हां, आणि बरेच दिवस झालं तिचे कमेंट्स येत नाही, बऱ्या आहेत का मधुराताई? चला जेवण रेडी आहे, जेवून थोडी वामकुक्षी घ्यायची म्हणते। उठवलं का नाही तुम्ही मला? झोपली आज एका दिवस मिळते। शर्मिला आली ती पण माहित नाही। बेल वाजवली किती ना? हा वाजवली हो। किती चपात्या सांगितलेल्या करायला? किती 7-8। बापरे, एवढा कशाला? आळस आलाय। कसं जायचं होतं 4 वाजता नाटक बघायला, झोपूनच उठत नाही इकडे। अरे देवा, 5:45 झाले, आत्ता उठले मी। झोपायला 3:30 झाले म्हणा, 3:30 4:45। संडे म्हटल्यावर उशीर होतो ना, सगळी कामं आटपेपर्यंत, जेवणच उशिरा होतं। मग थोडं इकडे तिकडे टाईमपास असतो ना, एरवी कुठे मिळत नाही। संध्याकाळच्या भुकेसाठी डोसा बनवायचा चाललेला आहे।
माझ्यापेक्षा चांगला करतेस, मला हे नाही जमत. आपल्याला या वयात एवढी भूक नाही लागत, पण मुलांना लागते. जरी जेवलं तरी संध्याकाळची पुन्हा त्यांना काय ना काहीतरी खायची इच्छा होते. त्याच्यामुळे रेडीमेड डोश्याचं पीठ होतं, त्याने डोसे म्हटलं मी बनवतो, तर म्हटलं बनव. आणि त्याला अशी चटणीमध्ये फोडणी घालायला खूप आवडतं. तो त्याचा आवाज वगैरे त्याला खूप छान वाटतं. ते काम तो मनापासून करतो. आणि आज मूड आहे, मूड असले की येतात किचनमध्ये, नसेल तर मग नाही. आणि आता वेळ पण नाही सध्या. माय मास्टर शेफ. हा आज मला तुझ्या हातचा डोसा आणि चटणी रेडी वाटतं. डोसा कॅमेरा तसं मावत नाही आकाश. झाला बघू. ट्राय करू, केलं तर छानच असणार. हां अरे वा, आज मम्माला मिळाला ऐकता. मस्त रे. आकाश डोसा बनवता खाताय का? आता संडेची संध्याकाळ म्हणजे काय ना काहीतरी कुठेतरी भटकायला पाहिजे. तर ठरल्याप्रमाणे आलो आम्ही ब्युटी पार्कमध्ये. सेल लागला होता 55 अप टू. बरेच सारे कॉस्मेटिक होते. सगळं काय घेऊ शकत नाही, मला जे गरजेचं होतं, मला जे आवश्यक होतं ते मी घेतलं. आणि म्हटलं पुन्हा येऊ काय घ्यायचं तर. चला आता दाखवते काय काय साहित्य आणले ते. नाहीतर काय म्हणतात नाही म्हटले दाखव नाही तुझ्या पोटात दुखेल. लवकर काय ते तुझं आटपून घे. म्हटलं हा 2 मिनिटात करून आले. काय नाही, सकाळी पेपर वाचता वाचता हे पॅम्पलेट सापडलं आमच्या इथल्या ब्युटी पार्क शॉपचं. त्याच्यामध्ये अप टू 55% ऑफ होतं. आणि आपण लेडीज कस्टमर्स लगेच 55% ऑफ आहे अप टू म्हटलंय ना. तिथे गेलं मग कळलं ना की कशावर 10% आहे, कशावर 20% आहे. पण जाऊ देत. आणि गेल्याच्या नंतर काही न घेता बाहेर पडलो तर आपण स्त्रिया कसल्या ना. तर मी काय जास्त नाही घेतलं बाबा. आता माझे खूपच चाललंय लाड. ही एक नेलपेंट घेतली. ही कुठली आहे, पोटॅटो. हां, पोटॅटोची नेलपेंट घेतली. त्याच्यानंतर मेरी जोचं हे काजल घेतलं आहे. माझ्याकडे आहे पण ते आता संपत आलं आहे, वॉटर प्रूफ. आणि हे हेअरलाईन कुशन घेतले कॅथी डॉलचं. कशासाठी माहिती आहे का, कधी आपल्याला कलर करायला वेळ नसतो आणि थोडे ग्रे हेअर झाले असेल तर टचअपसाठी मला हवं होतं. बरेच दिवस झालं पण ते मी राहून गेलं. माझ्या एका मैत्रिणीने मला ऑनलाईन लिंक पण पाठवली पण मी असं घेतलंच नाही ते. पर राहिलं की राहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शॅम्पू आणि कंडिशनर आणलं डॉक्टर रसेलचं, कारण ते हर्बल आहे म्हणून म्हटलं बघूया वापरून. केसांसाठी काय काय करायचं चाललं आहे, बाकीचं काय नाही. केस व्यवस्थित राहिले पाहिजेत, गळायला नाही पाहिजेत. खूप काय काय करते, मेंटेन करते आहे. बघूया, कारण का आता हळूहळू वयोमानानुसार केस पण पातळ होत जातात. माझे पण झाले तसे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आता झालेली आहे खरेदी. तर आजचा व्हिडिओ याच नोटवर एंड करते. आता जाऊन पुन्हा स्वयंपाक म्हणजे सकाळीच झालेला आहे. आता फक्त फिश फ्राय करायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. हो, आणि ज्याने कोणी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल त्याने सबस्क्राईब करा, म्हणजे माझी बडबड तुम्हाला ऐकायला मिळेल. गप्पा. चला बाय, गुड नाईट, टेक केअर.